लाडक्या बहिणींनो, 2 मोठ्या अपडेट आपल्याकडे आज आलेले आहेत. एक तर ऑगस्टचा हप्ता आणि दुसरी गोष्ट लाडकी बहीण योजनेचा अपात्रतेचा फोन आला का? दोन्ही अपडेट मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. एक तर आपल्याला ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे आणि दुसरी गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्रतेचा फोन आलाय का? आणि ही पूर्ण केस स्टडी मी तुम्हाला आज सांगणार आहे. कशा पद्धतीने फोन येणार आहे आणि काय करायचं आणि यानंतर मात्र ऑगस्टचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे याची काही टेंटेटिव्ह डेट आली का? आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जे आहे आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे, जेणेकरून ऑगस्टच्या हप्त्यावाल्या लाडक्या बहिणींना सुद्धा आज आपल्याला सांगायचे आहे की कधीपर्यंत येऊ शकतो आणि मात्र अपात्र लाडक्या बहिणींना सुद्धा आपल्याला जे आहे समोरची प्रोसेस कशी होत आहे, कशा पद्धतीने काय होत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर मी लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करतो. मात्र तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणीचे छोटे मोठे सगळेच अपडेट आपल्या चॅनलला येतात. यासोबतच दुसरेही व्हिडिओ न्यूज इन्फॉर्मेशनचे आपल्या चॅनलला पडतात, त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आता व्हिडिओला सुरुवात करूया. ऑगस्टचा हप्ता बघा लाडक्या बहिणींनो, ऑगस्टचा हप्ता कधी येणार याबद्दलची साशंका सगळ्यांनाच होती. बघा, 1 तारीख गेली, 2 तारीख गेली, 3 तारीख गेली. मेन म्हणजे काय तर गणपती बसला आपला 27 तारखेला, लक्ष्म्या बसल्या आपल्या शनिवारी. म्हणजेच काय तर आपल्याला 30-31 तारखेला सुद्धा लाडक्या बहिणीचा हप्ता आला नाही. प्रत्येकजण जे म्हणत होतं सणावाराला येणार, मात्र असं काहीच झालेलं नाहीये. लाडक्या बहिणीचा हप्ता अजून आला नाहीये. बघा, आता आपल्याला एक प्रोसेस सांगतो. लाडक्या बहिणीचा हप्ता आता गणेश विसर्जनाच्या पूर्वी येणं शक्य दिसत नाही. त्याचं कारण हे तसंच आहे. मध्ये येणाऱ्या सुट्ट्या, सरकारकडून निघालेला नसलेला GR, यामुळे लाडक्या बहिणीचा हप्ता लांबू शकतो. तो कधीपर्यंत लांबू शकतो याबद्दलच आज मी तुम्हाला बोलणार आहे. बघा, तो कधीपर्यंत लांबू शकतो, तर तो लांबू शकतो जवळपास 14 ते 15 तारखेपर्यंत लांबू शकतो. त्याचं कारण काय आहे? तर बघा, गणेश विसर्जन जे आहे आपल्याला 6-7 तारखेला आपल्याला जे आहे गणेश विसर्जनाची काहीतरी तारीख आहे. 5-6 तारीख काहीतरी आहे. त्याच्यानंतर जे आहे 1-2 सुट्ट्या येत आहेत. मध्ये रविवार येत आहे आणि यामध्ये जे आहे सरकारला 2-3 पद्धतीचे GR काढावं लागतात. ते GR काढल्यामध्ये जे आहे 2-3 दिवस सरकारचे जातात. मात्र अद्यापही एकही GR जे आहे झालेला नाही. बघा, शनिवारी, शुक्रवारी जे आहे ईद मिलादची सुट्टी येत आहे. शनिवार तर शनिवारच आहे. शनिवारी वीकेंड असतो आणि रविवार रविवार आहे. म्हणजेच काय तर आजचा दिवस कोणता आहे? तर आजचा दिवस आपल्यासाठी जे आहे 3 तारखेचा दिवस आहे. आजच्या दिवशी जे आहे लाडकी बहीण आली नाही, म्हणजेच काय तर पुढचा हप्ता पूर्ण आपलं जे आहे एंगेज असणार आहे. म्हणून काय तर शुक्रवार, शनिवार, रविवारपर्यंत लाडक्या बहिणीचा चान्स नाहीये. मग जर सोमवारी त्यांनी पहिला GR काढला, मंगळवारी दुसरा काढला आणि बुधवारी तिसरा काढला, तर मात्र बुधवारी पुढचे जे आहे आज 8 पैसे यायला सुरुवात होऊ शकते. जवळपास मी तुम्हाला सांगतो 11 तारीख ते 15 तारखेच्या दरम्यान पैसे यायला सुरुवात होऊ शकतात. अद्यापही पैशाची कोणतीही GR किंवा कोणतीही घोषणा सरकारकडून झालेली नसल्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऑगस्टच्या हप्त्याबद्दल जे आहे वाट बघत बसू नका. ऑगस्टचा हप्ता मी तुम्हाला सांगत असल्याप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे 12 तारीख ते 15 तारखेच्या दरम्यान जे आहे येऊ शकतो. बघा, ही एक सगळ्यात मोठी अपडेट होती आणि दुसरी अपडेट जी आहे केस स्टडीची होती, जी स्वतः मी बघितलेली आहे काय झालं काय नाही. जेणेकरून अपात्र बहिणींना जे आहे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की आपल्यासमोर काय काय लाडक्या बहिणीला प्रॉब्लेम येत आहेत. आणि यानंतर मात्र बघा, दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे आपली बघा लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेची. बघा, अपात्रतेचा फोन. हे फोन कशामुळे म्हटलं, तर एक केस स्टडी म्हणजेच एक प्रकरण माझ्यासमोर झालेलं आहे आणि ते प्रकरण असं होतं की असंच जे आहे लाडक्या बहिणीचे जून जुलैचे पैसे कट केले. जून आणि जुलैचे पैसे कट केले. मग आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या निघालेल्या होत्या. मात्र बऱ्याच लाडक्या बहिणींनी सांगितलं की आम्हाला अंगणवाडी सेविका रिस्पॉन्स देत नाही येता किंवा आमच्याकडे अद्यापही आलेल्या नाही येता. मग झालं काय, तर बघा, याच्यापैकी एक जे केस स्टडी माझ्या समोर झालेली होती, त्यांना अंगणवाडी सेविकेचा फोन आलेला होता. बघा, फोन आलेला होता आणि तो कुठून आलता, तर महिला व बालविकास कार्यालय. महिला व बालविकास कार्यालय. तुम्हाला स्पष्ट लिहून दाखवतो. महिला बालविकास विभाग, विकास विभाग इथून जे आहे त्यांना फोन आलेला होता. आता त्यांनाही जून जुलैचा हप्ता आलेला नव्हता.
मग त्यांना काय झालं, तर त्यांना फोन आला, की तुमचा असा-असा फॉर्म जे आहे पेंडिंग आहे आणि या फॉर्मसाठी तुम्हाला जे आहे या कार्यालयामध्ये यायचं आहे. मग नेहमीप्रमाणे आपल्याला माहीत होतं, की काही ठिकाणी अंगणवाडी सेविका घरी जात होत्या, तर काही ठिकाणी घरी गेल्या नसल्यामुळे महिलांची जी आहे तक्रार येत होती, की अंगणवाडी सेविका घरी आलेल्या नाहीत. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही स्वतः जाऊन त्यांना विचारा. तर यामध्ये बऱ्याच लाडक्या बहीण सांगत होत्या, की आम्ही गेलो तर आम्हाला ते म्हणत आहेत रिस्पॉन्स देत नाहीत किंवा आम्हाला म्हणत आहेत आमच्या अधिकाराखाली काही नाही आहे, आम्हाला माहीत नाही आहे. तर याचाच जे आहे प्रत्यय आपल्याला भेटला. तर डायरेक्ट ज्यांना आणखीनही फोन आलेला नाही आहे किंवा ज्यांच्या घरी आणखीनही महिला आलेल्या नाही आहेत, अंगणवाडी सेविका आलेल्या नाही आहेत, त्यांना फोन येईल. मात्र एक गोष्ट सगळ्यात मोठी यामध्ये अशी दिसून येत होती, की ज्यावेळेस त्यांना फोन आला, त्यावेळेस ते महिला व बालविकास कार्यालयात गेले. त्याच्यानंतर ते अंगणवाडीताईंनी सांगितलं, की तुमचा अर्ज जे आहे कशामुळे बाद आहे. आता त्यांचं कारण रेशन कार्डचं होतं. रेशन कार्डचं प्रॉब्लेम असा झालेला होता, की त्यांनी नवीन नवऱ्याच्या नावाने जे आहे रेशन कार्ड टाकलं होतं आणि रेशन कार्ड टाकल्यामुळे ते रेशन कार्ड अप्रूव्ह झालं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना जे आहे सांगितलं होतं, की तुमचं रेशन कार्डच बनलं नाही. आता तुम्ही जे आहे दोन्हीकडे रेशन कार्डवर नाव ठेवू शकत नाही. तर एकतर आई-वडिलांच्या नावावर रेशन कार्ड असेल तिथेच नाव असू शकतं किंवा इकडे असू शकतं. मग त्यांनी सोल्युशन सांगितलं, की 2 दिवसात तुमच्या नवऱ्याच्या नावाचं रेशन कार्ड जे आहे आम्हाला आणून द्या. मग आम्ही तुमचा फॉर्म जे आहे अप्रूव्ह करू. बघा, तर ही पूर्ण केस स्टडी माझ्या डोळ्यासमोर झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला सांगायचं कारण काय, तर प्रत्येक लाडक्या बहिणीला जी अपात्र आहे, त्यांना फोन येणार नाही, तर त्यांच्या घरी लाडक्या बहिणीसाठी महिला येणार, अंगणवाडी सेविका येणार आणि त्यांना सांगणार, की तुमच्यासाठी नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि कसा करायचा. मात्र एक गोष्ट यामध्ये प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे यांना फक्त 2 दिवसाचा अवधी दिलता. 2 दिवसामध्ये आम्हाला आणून द्या. आता 2 दिवस जे आहेत त्यांच्याकडे आहेत. 2 दिवसामध्ये त्यांना सांगितलं आहे, की तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल, तर 2 दिवस तुमच्याकडे आहेत. 2 दिवसात आम्हाला अप्रूव्ह जे आहे तुमचं रेशन कार्ड द्या, ज्याच्यामध्ये तुमचं नाव आहे. कारण तुम्ही रेशन कार्ड बनवायला टाकलं, मात्र ते सही शिक्का सगळं जे आहे अप्रूव्ह झालं नाही. म्हणून तुम्हाला जे आहे अप्रूव्ह रेशन कार्ड द्यावं लागेल आणि ते रेशन कार्ड देण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. ही केस स्टडी जी आहे माझ्या डोळ्यासमोर झालेली आहे. त्याच्यामुळे आता परत कमेंट करणाऱ्या लाडक्या बहिणीला शेवटचा हात जोडून सांगतो, की बाबा तुम्हाला जे आहे एक तर फोन येईल, नाही तर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील. काही ठिकाणी त्या पोहोचू शकल्या नाहीत, तर मात्र त्यांचा फोन येईल आणि फोनवर तुम्हाला जे आहे ते सांगतील, की तुमचा फॉर्म जे आहे अपात्र किंवा पेंडिंग आहे. तुम्ही इथं येऊन जा किंवा इथं भेटा. तर तुम्हाला किती जणीला फोन आलाय त्यांनी कमेंट करून सांगा, की मला फोन आला आहे आणि किती जणींच्या घरी जे आहे लाडक्या बहिणीच्या अंगणवाडीताई आलेल्या आहेत आणि त्यांनी जे आहे सांगितलं आहे कमेंट करून सांगा. कारण तुम्ही कमेंट केल्यानंतर मात्र बाकीच्या बहिणीला एक उत्साह भेटतो, एक आनंद भेटतो, की आमच्याकडे होऊ शकतं, यांच्यासोबत व्हायले मग आमच्यासोबतही होऊ शकतं. आम्हाला वाऱ्यावर सोडलं नाही असं त्यांना वाटतं. कारण मी व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींच्या कमेंट येतात, की "सर आमच्याकडे कोणीच आलं नाही किंवा आमच्याकडे जे आहे आम्ही अंगणवाडीताई सेविकांकडे गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला रिस्पॉन्सच दिला नाही." मग अशा परिस्थितीमध्ये त्या डिमोटिवेट होतात. जायचं तर जायचं कुठं आणि थांबायचं तर थांबायचं कुठं? न्याय मागायचा तर मागायचा कुठं? तर त्यांच्यासाठीच सांगत आहे, की प्रत्येकाची एक लिस्ट तयार झालेली आहे, प्रत्येक लाडक्या बहिणीची. त्या लिस्टमुळे व्हिडिओ मोठा व्हायला नाही पाहिजे. प्रत्येक लाडक्या बहिणीची एक लिस्ट तयार झालेली आहे. त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का? आहे. मग तुम्हाला आज तारीख नाही, उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही, पण एक दिवस तुम्हाला फोन येईल, ह्याच महिन्यात येईल, ह्याच 2-4 दिवसात येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल, की तुमचा फॉर्म अपात्र आहे किंवा पेंडिंग आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पात्र करण्यासाठी. त्याच्यामुळे तुमच्याकडे हातात टाईम आहे, दिवस आहेत. टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. रिलॅक्स राहा. तुम्ही स्वतःही महिला व बालविकास मंडळात किंवा कार्यालयात जाऊन भेटू शकता. तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी कार्यालय असते. तिथून पुढची माहिती जी आहे घेऊ शकता. की आमचा फॉर्म असा-असा झालाय आणि आम्हाला अद्यापही कोणती अंगणवाडी सेविका घरी आली नाही किंवा कोणाचा फोन आला नाही. मग आम्ही करायचं तर करायचं काय? ही माहिती तुम्हीही घेऊ शकता. मग ते महिला व बालविकास कार्यालय तुम्हाला पुढची माहिती, मार्गदर्शन सांगेल. तर त्या हिशोबाने तुम्हाला जे आहे पुढचे पावलं उचलायचे आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, हे होते छोटेसे अपडेट जे की तुम्हाला सांगणं अत्यंत आवश्यक होतं. कारण प्रत्येक लाडकी बहीण घाबरलेल्या परिस्थितीत होती. कसं होईल? मात्र यानंतरही तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की
हे फॉर्म पात्र करायचे का अपात्र करायचे याचा निर्णय आणखीन अद्याप बाकीच आहे. कारण कसं आहे, तुम्ही जे डॉक्युमेंटची पूर्तता करता त्यानंतरच तुम्ही पात्रतेकडे जाता. नाहीतर तुमचा फॉर्म पात्र होणार नाही. कारण एरवी त्रुटीत फॉर्म होता तुमचा. मग काय त्रुटी आहे ती तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. तेव्हाच तुमचा फॉर्म जे आहे पात्र होईल. बघा लाडक्या बहिणींनो, ह्या होत्या अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अपडेटमध्ये.